नमस्कार विद्यार्थी मित्र हो. आज आपण BA तृतीय वर्ष BA थर्ड इयर त्या 6व्या सत्रामध्ये 6 सेमिस्टर मध्ये भूगोलाचा असणारा जो आपला पेपर आहे साधन संपत्ती भूगोल साधन संपत्ती भूगोल ज्याला इंग्रजीमध्ये रिसोर्सेस ऑफ जॉग्राफी किंवा जॉग्राफी ऑफ रिसोर्सेस असं म्हटलं जातं. मित्र हो, ज्यावेळेस आपण भूगोलामध्ये वेगवेगळ्या प्राकृतिक असणाऱ्या घटकांचा अभ्यास करत असतो त्यावेळेस आपल्या एक लक्षात येतं की पृथ्वीवरील असणारा सर्वात हुशार जो काही प्राणी आहे तो म्हणजे मानव. म्हणजे या पृथ्वी तलावर जी काही सजीव सृष्टी आहे या सजीव सृष्टीमध्ये मानव हा एक सर्वात हुशार प्राणी असलेला आपल्याला दिसून येतो. आणि या मानवाने स्वतःच्या कल्पकतेच्या आधारावर पृथ्वीवरील असणाऱ्या सभोवतालच्या पर्यावरणाचा स्वतःसाठी उपयोग करून घेतलेला आहे. म्हणजे जे काही पर्यावरणातील विविध घटक आहेत किंवा त्याच्या आजूबाजूला असणारे जे काही नैसर्गिक घटक आहेत या नैसर्गिक घटकांचा त्यानं त्याच्या हुशारीनं त्याच्या कल्पकतेनं त्या सर्व घटकांचा स्वतःसाठी उपयोग करून घेतलेला आहे. निसर्गतः ज्या काही बाबी मानवाला उपलब्ध होतात त्या वस्तूंचा वापर करून मानव या स्वतःच्या ज्या काही मूलभूत गरजा आहेत म्हणजे अन्न, वस्त्र आणि निवारा या ज्या काही 3 प्रकारच्या मूलभूत गरजा या मानवाच्या आहेत त्या गरजांची पूर्तता तो या निसर्गातील असणाऱ्या विविध घटकांच्या अनुषंगाने करत असतो. उदाहरणार्थ जर घ्यायचं झालं तर आपण पाहतोय की त्याच्या सभोवताली असणारे म्हणजे पर्यावरणामध्ये असणारे जंगले असतील, नदी असेल, जमीन असेल, पर्वत, प्राणी, समुद्र, इमारती, रस्ते या सर्व घटकांचा वापर तो स्वतःसाठी करत असतो. मूलभूत ज्या काही गरजा आहेत मानवाच्या त्या सर्वत्र सारख्याच आहेत, अन्न, वस्त्र आणि निवारा. तरी मात्र आपल्याला असं आढळतं मूलभूत गरजा जरी सारख्या असल्या तरी पर्यावरणातील घटकामध्ये मात्र भिन्नता आढळते. पर्यावरणातील घटक सर्वच ठिकाणी सारख्याच प्रमाणात त्याला आढळत नाही. प्राकृतिक घटकाइतकेच सांस्कृतिक घटक देखील या पर्यावरणामध्ये विपुल प्रमाणात आहेत. अगदी आदी मानवापासून तर आजच्या यंत्रयुगापर्यंत मानवाच्या गरजा व मागण्याच्या जी काही मागणी आहे या मागणीची पूर्तता साठी मानवाने पर्यावरणाचा वापर केलेला आहे आणि तो पर्यावरणामध्ये या सर्व गरजा पूर्ण करण्यासाठी धडपड करत असतो. पर्यावरणातील ज्या पदार्थाचा अथवा वस्तूचा मानवाद्वारे उपयोग होतो त्या वस्तूला साधन संपत्ती असे म्हणतात. बघा आपण बघितलं या ठिकाणी की अगदी पृथ्वीवरील असणाऱ्या सर्व घटकांचा विचार करत असताना आपल्याला असं आढळतं की काही घटक निर्जीव आहेत, काही घटक सजीव आहेत. सजीव घटकामध्ये विविध प्रकारचे प्राणी
वनस्पती यांचा समावेश होतो. आणि या प्राण्यांमध्ये देखील एक प्राणी मानव प्राणी हा सर्वात हुशार, सर्वात चालाक आहे. त्याच्यामध्ये कल्पकता आहे आणि त्याने कल्पकतेच्या आधारावर त्यानं त्याच्या ज्या काही मूलभूत गरजा आहेत या मूलभूत गरजा या पर्यावरणातून पूर्ण केलेल्या आहेत. ठीक आहे, मूलभूत गरजा या सगळ्याच ठिकाणी सारख्या आहेत. पृथ्वी तलावर कुठेही गेलो आपण तर मानवाच्या जे काही मूलभूत गरजा आहेत अन्न, वस्त्र आणि निवारा या सारख्या आहेत. परंतु प्रत्येक ठिकाणी या मूलभूत गरजा पूर्ण करण्यासाठी जे काही घटक उपलब्ध आहेत त्यामध्ये मात्र आपल्याला भिन्नता आढळून येते. आणि मग मानव या भिन्नतेबरोबरच मानवाला जे काही सांस्कृतिक घटक आपल्याला या ठिकाणी दिसतात, मग त्या इमारती असतील, रस्ते असतील, महाविद्यालय असतील, शाळा असेल किंवा कुटुंब संस्था असेल, हे काही जे काही सांस्कृतिक घटक हे आहे, या सांस्कृतिक घटकांमध्ये देखील वेगवेगळ्या प्रदेशामध्ये भिन्नता आपल्याला दिसते. मग या ठिकाणी मानव हा साधन संपत्ती म्हणतो तरी कशा, किंवा मानवाच्या दृष्टीने साधन संपत्ती आहे तरी काय, तर पर्यावरणातील ज्या पदार्थाचा किंवा वस्तूचा मानव वापर करतो त्या वस्तूलाच किंवा त्या पदार्थालाच साधन संपत्ती असे म्हटले जाते. म्हणजे मित्र, ही जी काही साधन संपत्तीची संकल्पना आहे, ही साधन संपत्तीची संकल्पना प्रामुख्याने आपल्याला असं दिसून येतं की मानवाद्वारे पर्यावरणातील ज्या घटकांचा वापर केला जातो किंवा ज्या वस्तूंचा वापर केला जातो त्या वस्तूला, त्या घटकाला आपण या ठिकाणी साधन संपत्ती असे म्हणतो. मग या ठिकाणी आपण साधन संपत्ती ही मानवाच्या दृष्टिकोनातून या साधन संपत्तीचे काय महत्व आहे आज आपण ते बघूया. की ही जी काही साधन संपत्ती आहे या साधन संपत्तीचं कशा पद्धतीने मानवाला महत्व आहे, साधन संपत्तीचे महत्व या ठिकाणी आपण बघणार आहोत. तर ही जी काही साधन संपत्ती आहे या साधन संपत्तीचं महत्व मानवाच्या दृष्टिकोनातून कसं आहे, तर आपण पाहतोय की मानवाचं जीवन आज जरी आपण असं म्हणत असलो की मानवाचं जीवन हे आज आपण ठरवू शकतो, परंतु मित्र हो, मानवाचं जीवन हे आजही निसर्गावर अवलंबून आहे. मग हे जे काही जीवन आहे हे जीवन सुखकर करण्यासाठी किंवा सुरक्षित करण्यासाठी मानव हा सतत प्रयत्न करत असतो की हे जीवन कसं सुखकर होईल, कसं आनंददायी होईल, कशी सुरक्षित होईल, यासाठी मानव हा सतत प्रयत्न करत असतो. त्यासाठी तो विविध प्रकारच्या वस्तू वापरतो. आणि मग हे सुखकर करण्यासाठी हा मानव काय करतो की विविध प्रकारच्या वस्तूंचा तो वापर करतो आणि स्वतःचा असणारा जीवन तो सुखकर आणि सुरक्षित करण्याचा प्रयत्न हा मानव करत असतो. अशा वस्तू तो निसर्गातून मिळवण्याचा प्रयत्न करत असतो. साधारणतः एक उदाहरण द्यायचं झाल्यास आपण असं म्हणूया की पूर्वीच्या काळी आणि आजच्या काळी काय बदल झालेला आहे की मानवाने जे काही प्रयत्न आहे, मानवाने जे काही बुद्धीच्या आधारे, स्वतःच्या कल्पकतेच्या आधारे निसर्गातील घटकांचा वापर करून एक सुखकर जीवन, एक आनंदमय जीवन, एक सुरक्षित जीवन निर्माण करण्याचा प्रयत्न केलेला आहे. आणि साधारणतः त्याचं उदाहरण मी तुम्हाला या ठिकाणी देतो की पूर्वीच्या काळी एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाण्यासाठी ज्या साधनांचा मानव वापर करत होतो तो म्हणजे आपण पाहतोय की अगदी
अगदी पायी चालून तो एका ठिकाणावर दुसऱ्या ठिकाणी पोहोचत असेल, बैलगाडीच्या माध्यमातून एका ठिकाणावर दुसऱ्या ठिकाणी पोहोचत असेल, किंवा काही प्राण्यांचा आधार घेऊन एक गाडी तयार करून त्या गाडीनं तो एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी, म्हणजे रथ असेल, गाडी असेल किंवा घोडी असतील, या माध्यमातून तो एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी पोहोचत असेल. आज आपण पाहतोय की मानवानं निसर्गातील त्याही वेळेस तो निसर्गातील साधन संपत्तीचा वापर एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाण्यासाठी करत होता, आणि आजही तो निसर्गातील वस्तूंचाच वापर करतोय, निसर्गातील बाबींचाच वापर करतोय, निसर्गातील साधनांचाच तो वापर करतोय. पूर्वी प्राणी वापरायचा, आज मात्र त्यानं खनिज तेल जे निसर्गतः उपलब्ध आहे अशा खनिज तेलांचा वापर करून आपण पाहतोय की पूर्वीच्या काळी एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाण्यासाठी प्रचंड असा वेळ लागायचा. आज तो काही तासामध्ये, काही दिवसामध्ये संपूर्ण जगाची प्रदक्षिणा तो करू लागला. हे कशाच्या जोरावर झालं? आणि स्वतःचं जीवन सुखकर करण्याचा प्रयत्न त्याने केला, स्वतःचं जीवन सुरक्षित करण्याचा प्रयत्न केला. जर एखाद्या ठिकाणी काही कारणाने नैसर्गिक आपत्ती आली असेल तर लगेच तो त्या ठिकाणाहून पलायन करतो, स्वतः वाचवतो आणि दुसऱ्या ठिकाणी तो विविध साधनांच्या माध्यमातून त्या ठिकाणी पोहोचतो. आणि ही साधनं जी आहेत, ही साधनं निसर्गतः उपलब्ध झालेली आहे, निसर्गातूनच मिळवलेली आहे. साधारणतः आपण पाहतोय की जरी या ठिकाणी आपण विमानाच्या अनुषंगाने इकडून तिकडे जात असतो, विमाने मानवानं बनवलेलं आहे असं आपण म्हणतो, परंतु त्या विमानामध्ये जे काही खनिज तेल वापरलं जातं, जे काही पेट्रोलियम पदार्थ वापरले जातात, ते मात्र निसर्गातूनच या ठिकाणी मिळतात. म्हणजे अशा पद्धतीनं मानवानं स्वतःचं जीवन हे सुखकर करण्याचा प्रयत्न या ठिकाणी आपल्याला केलेला दिसून येतो. निसर्गातून उपलब्ध झालेली वस्तू किंवा पदार्थ हेच साधन संपत्ती आहे. पृथ्वीवरील पर्यावरण विषयाचे मानवाचे असणारे ज्ञान हे दिवसेंदिवस वाढत चाललेले आहे. पर्यावरणातील घटकद्रव्य हा मानव कच्चा माल म्हणून वापरू लागलेला आहे. तो पुढील काळामध्ये वापरल्या जाण्याची सुद्धा शक्यता आपल्याला दिसून येत आहे. उदाहरणार्थ आपण पाहतोय की अगोदरच्या काळामध्ये सूर्यापासून मिळालेल्या ऊर्जेचा आपल्याला वापर करता येत नव्हता, परंतु अलीकडच्या काळामध्ये आपण पाहतोय की सूर्यापासून जी काही ऊर्जा, म्हणजे निसर्गतः जी काही सौरशक्ती या ठिकाणी आपल्याला मिळते, तिचा वापर करण्याचं काम आज मानव करू लागलेला आहे. म्हणजे तशा प्रकारची स्वतःच्या ज्ञानाच्या, बुद्धीच्या आणि कल्पकतेच्या आधारावर साधने निर्माण केली की जेणेकरून ती सौरशक्तीचा वापर करू शकतील आणि या ठिकाणी मानवाचं जीवन सुरू करतील. पर्यावरणातील घटकद्रव्य हा कच्चा माल म्हणून काही विशिष्ट हेतूने वापरला जातो किंवा वापरल्या जाण्याची सुद्धा शक्यता आपल्याला दिसून येते. पुढील काळामध्ये जमीन, वने, कुरणे, प्राणी, मासे, खनिजे इत्यादी घटकाचा मानव साधन संपत्ती म्हणून वापर करत आहे. हे सर्व घटक पृथ्वीवरील आपल्याला विविध आवरणामध्ये आढळून येतात. मग ते आवरण मृदावरण असेल, ते आवरण जलावरण असेल, ते आवरण वातावरण असेल किंवा ते आवरण जीवावरण असेल. या चारही आवरणाच्या अनुषंगानं अशा प्रकारचे द्रव्य की जे आर्थिकदृष्ट्या मानवाला फायदेशीर होऊ शकतात, या घटकांचा वापर मानव हा या ठिकाणी साधन संपत्ती म्हणून करू लागलेला आहे. आधुनिक काळात साधन संपत्तीची कल्पना अधिक व्यापक झाली असून साधन संपत्ती अजून व्यापक कल्पना झाली, कारण अगोदरच्या काळामध्ये ज्या वस्तू आपण वापरत नव्हतो, आधुनिक काळामध्ये या मानवानं
या वस्तू देखील वापरलेल्या निसर्गातील असणाऱ्या या वस्तूंचा देखील वापर अलीकडच्या काळामध्ये करत आहे. की आम्ही सांगितलं तुम्हाला की अगोदर आपण सौरशक्ती ही वापरत नव्हतो, परंतु अलीकडच्या काळामध्ये सौरशक्तीचा वापर आपण ऊर्जा साधने म्हणून वापरू लागलेलो आहोत. अगोदरच्या काळामध्ये आपण पवन शक्तीचा वापर करत नव्हतो, अलीकडच्या काळामध्ये पवन शक्तीचा वापर करू लागलेलो आहोत. अगोदरच्या काळामध्ये आपण समुद्राच्या असणाऱ्या लाटांपासून मिळणारी ऊर्जा वापरत नव्हतो, अलीकडच्या काळामध्ये या समुद्रापासून मिळणाऱ्या ऊर्जेचा वापर हा आधुनिक काळामध्ये आपण सुरू केलेला आपल्याला दिसून येतो. तर अशा पद्धतीने मित्र हो, विविध असणाऱ्या या साधन संपत्तीचा वापर या ठिकाणी आपण आता करू लागलेलो आहोत. जो काही राहिलेला भाग आहे आपण पुढील तासामध्ये या ठिकाणी बघूया. धन्यवाद.